कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. अनेक दिवसापासून एकनाथ शिंदे आणि गणेश नाईकांचा वाद दिवसेंदिवस वाढत आहे. दोघेही महायुतीत आहेत, दोघेही प्रमुख नेते असताना अशा पद्धतीने वाद करणं योग्य वाटते? दोन्ही वरिष्ठ नेते आहेत, मी छोटा कार्यकर्ता आहे. मी ह्या विषयावरती काय बोलणार? वरिष्ठ नेते मंडळी ह्या विषयावरती लक्ष घालतील. अजितदादा पवारांचा घात की अपघात याच्यावरती गेल्या अनेक दिवसातला खळ चालू आहे. उद्या रोहित पवार कॉन्फरन्स घेणार आहेत, मात्र बरेचशी पुरावे त्यांनी अजितदादांवर केले की संशय निर्माण करतायत. या प्रकरणाला तुम्ही कसं बघताय? अजितदादांचं जे निधन झालं हे अत्यंत दुर्दैवी आहे. अचानक ही सगळी घटना घडल्यामुळं महाराष्ट्रातली लोक या दुःखात आहेत. आता त्याच्यावरती कुणी शंका निर्माण करत असेल तर याबाबत वरिष्ठ स्तरावरती जी काही अथॉरिटी याबाबतची आहेत ती याबद्दलची स्पष्टता नक्की देतील. मी इतकंच म्हणेल की अजितदादांचं निधन हे महाराष्ट्रासाठी खूप नुकसान करणारं ठरलेलं आहे. महाराष्ट्राच्या विकासामध्ये त्यांचा मोठा वाटा होता. याच्यापेक्षा मी ह्या विषयावरती काही बोलणं योग्य आहे असं मला वाटत नाही. दोन्ही राष्ट्रवादीचं जे विलिनीकरणाचा मुद्दा चालू आहे तो गेल्या अनेक दिवसापासून रनिंग आहे. अजितदादा होते तेव्हाही रनिंग होता, आताही रनिंग आहे. आता दोन्ही कार्यकर्त्यांकडनं वेगवेगळी विधानं येत आहेत. जर का दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण झालं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही बदल होईल का? नाही बा, हा राष्ट्रवादीचा अंतर्गत विषय आहे. त्यामुळं ह्याच्यावरती स्पष्टपणे त्या पार्टीचे प्रमुख लोकच बोलू शकतील. त्या विषयावरती मी काही बोलू शकत नाही. विलिनीकरण हा विषय राष्ट्रवादीचा अंतर्गत आहे. त्या वरिष्ठ नेत्यांच्याकडून तुम्ही योग्य स्पष्टीकरण घेतलं तर बरं होईल. दोन मिनिटं. विलिनीकरणाचा मुद्दा महत्त्वाचा यासाठी येतोय कारण एक राष्ट्रवादी सत्तेत आहे तर दुसरी राष्ट्रवादी विरोधामध्ये आहे. शरद पवार आजही बलाढ्य नेते किंवा भाकरी पलटण्यामध्ये मास्टर आहे. अशा वेळी जर का अजितदादांची राष्ट्रवादी जर का शरद पवारांना मिळाली तर सत्तेमध्ये काही फरक पडणार वाटतंय का? नाही, सत्तेमध्ये इथं काय माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी अत्यंत सक्षमपणे काम करते. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सोबत माननीय एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना म्हणजे मूळ शिवसेना आणि अजितदादांचा राष्ट्रवादी आता आहेच. त्यामुळं फार काय यात बदल इथं होण्यासारखी काही परिस्थिती नाही. सध्या टिपू सुलतानचा विषय चालू आहे, त्यावर काँग्रेस विरुद्ध भाजप असं आंदोलन देखील पुण्यात झालं. नाही बघा, हा काय राजकारणाचा भागच नाही ना. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर तुम्ही जर एका हिंदूंच्या विरोधामध्ये ज्यांनी प्रचंड काम केलं आहे, हजारो लाखो हिंदूंचं हत्या ज्यांनी केलेली आहे, त्या टिपू सुलतानची तुलना तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत करताय. इतकं नीच आणि घाणेरडं राजकारण सुरू आहे. खरं तर ह्या अशी भूमिका घेणाऱ्या लोकांना चौकात फाशी देण्याची आवश्यकता आहे. तुम्ही मताच्या राजकारणासाठी कुठं चाललाय? तुम्ही कुठल्या लेवलला तुम्ही चाललाय? छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत तुम्ही अशा नीच प्रवृत्तीच्या लोकांची तुलना करता आणि परत त्याच्यावरती आंदोलन करता, समोरासमोर येता. हे महाराष्ट्रासाठी शोभिवंत नाही आहे. राजकारण आता इलेक्शन होऊन गेली, इलेक्शन आता 2029ला आहेत. कशासाठी तुम्ही अशी स्टेटमेंट करताय? कारण काय आहे? छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काम केलेलं आहे ते काम अख्ख्या जगाला माहीत आहे, अख्ख्या हिंदुस्थानाला माहीत आहे. ते काय पार्टीचं राजकारण आहे काय? छत्रपती शिवाजी महाराज ही देशाची अस्मिता आहे, देशाचा स्वाभिमान आहे. त्यामुळं अशा पद्धतीची स्टेटमेंट जे कोणी चुकीचं करतायत त्यांना कडकमधलं कडक शासन हे केलंच पाहिजे. जनता नक्की त्यांना त्यांची जागा दाखवते, वेळोवेळी परत आणि दाखवेल. अशी एक घोषणा करण्यात आलेली आहे की राष्ट्रपुरुषांसोबत टिपू सुलतानाचा फोटो आहे तो त्या ठिकाणी लावला जाणार आहे. याकडे तुम्ही मान्यता असणार की विरोध? कोण लावणार आहे? त्याच्या घरात लाव म्हणावं. तो कुठला राष्ट्रपुरुष आहे? कोणी सांगितलं? जो कोणी म्हणतोय तो गळ्यात फोटो घेऊन अडकून फिर ना. आम्हाला त्याच्याशी देणं घेणं नाही. मी सरकारकडे मागणी अशी करतो, जिथं कुठं टिपू सुलतानांचे फोटो आहेत सार्वजनिक ठिकाणी ते सुद्धा काढले पाहिजेत. पोलिसांनी जिथं जिथं कुठं आहेत त्या त्या ठिकाणचे सगळे चौकातले फोटो, चौकाला नावं देणं, त्याचं उदातीकरण करणं हे पूर्णपणे थांबवलं पाहिजे. जिथं कुठं असतील ते काढून टाकले पाहिजेत. काँग्रेसचा एक जबाबदार नेता, अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या माणसाने टिपू सुलतान विषयी अशा पद्धतीने समर्थन करणं? नाही, काँग्रेसची विचारधाराच या लेवलची आहे म्हणून तर आज ते रस्सातळाला गेलेले आहेत.
काँग्रेसला देशाच्या हिताचं कधी काही पडलेलं नाही, राष्ट्रपुरुषांचं काही पडलेलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराच्या पूर्ण उलटे वागणारी ही लोकं आहेत आणि म्हणून अशा पद्धतीची स्टेटमेंट ही लोकं करतायत. खरं तर ह्या सगळ्यांना जोड्यानं हाणायची गरज आहे. राज्यामध्ये जे अशा पद्धतीची स्टेटमेंट करतायत त्यांच्या गळ्यातच हे फोटो अडकवले पाहिजेत. तुम्हाला प्रेम उतू चाललं आहे, पोरांची नावं वगैरे ठेवा ना त्या नावानं, औरंगजेबाच्या नावानं, शाहिस्तेखानाच्या नावानं, अफजल खानाच्या नावानं. तुम्हाला मतं पाहिजेत ना, तुमच्या घरात पोरांचीच नावं ठेवा, बायकांची नावं ठेवा, तशी बदलून घ्या, गॅजेट करून घ्या. तुम्हाला जास्त प्रेम उतू चाललं आहे सगळ्यांना तर. आणि हा काय राजकारणाचा मुद्दा नाही भाजपसाठी, हा आमच्या अस्मितेचा मुद्दा आहे. काही दिवसापूर्वी म्हणजेच कालच एक व्हिडिओ व्हायरल झाली, त्यामध्ये राहुल नार्वेकर हे एका शेतकऱ्यासोबत जमीन मोजण्याचा असा एक प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर संजय राऊत असं म्हणतात की राहुल नार्वेकरला अलिबाग हा गुजरात करायचा आहे. हे बघा, या विरोधकांचं रोजचं स्टेटमेंट आहे, गुजरातनं हे पळवलं, गुजरातनं ते पळवलं, गुजरात पुढं चालला, अमुक चाललं. रोज काहीतरी बातमी करण्याच्या दृष्टिकोनातून गुजरात हा शब्द घेतल्याशिवाय महाराष्ट्राच्या लोकांच्या समोरच जाता येत नाही. अरे पण महाराष्ट्र आता देशात नंबर 1ला आहे कोणत्याही गोष्टीमध्ये घेतलं. देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये परवा दावोसला देवाभाऊ गेले, 30 लाख कोटीचे करार केलेले आहेत. म्हणजे देशातल्या कुठल्याच राज्याचे असे करार नाहीत. माननीय मुख्यमंत्री महोदय 14 ते 19ला मुख्यमंत्री असताना आणि नंतर 22ला जेव्हा सरकार आलं एकनाथ शिंदेसाहेब आणि देवाभाऊचं, तिथून आतापर्यंत महाराष्ट्र नंबर 1ला प्रत्येक ठिकाणी आहे. परंतु स्टेटमेंट करताना हे गुजरातला चाललं, ते गुजरातला चाललं, ह्याच्या पलीकडं यांची गाडीच जात नाही. रायगड हे ऐतिहासिक ठिकाण आहे, या ठिकाणी पर्यटकांची संख्या आता वाढत आली दिवसेंदिवस. मात्र आपण विचार केला तर रायगड वाडी असेल, त्याचप्रमाणे हिरकणी वाडी असेल, पाताड असेल, या तिन्ही ठिकाणी प्रचंड बिकट अशी पाणी टंचाई आहे, पाण्याचं दुर्भिक्ष आणि या ठिकाणच्या व्यावसायिकांना प्रचंड त्रास होतोय. काय योजना असणार आहे का? खरं तर कोकणामध्ये प्रचंड पाऊस पडतो, परंतु उन्हाळा पण तितकाच तीव्र असतो. कारण पाणी साठवून ठेवण्याची व्यवस्था कोकणामध्ये कमी आहे आणि जरी व्यवस्था असली तरी फॉरेस्टचा एरिया जास्त असल्यामुळं किंवा डोंगरदऱ्यांचं प्रमाण जास्त असल्यामुळं पाण्याच्या पुरवठ्याच्या स्कीम यशस्वी होत नाहीत. रायगडवाडीमध्ये मी मागही जेव्हा आलो आणि आजही आलो आहे तर पाण्याची अत्यंत टंचाई आहे. पाचाडमध्ये पण राजमाता जिजाऊ मातेंचं समाधीस्थळ आहे, तिथं पण हीच परिस्थिती आहे. हिरकणवाडी, रायगडवाडी इथे पर्यटकांची संख्या खूप आहे. आता मी हिरकणवाडीमध्ये आहे, जवळपास 800 खोल्या ह्या रेंटवरती दिल्या जातात, म्हणजे हॉटेल टाईप भाड्यानं दिल्या जातात. एका खोलीमध्ये 3-4 लोकं धरली तर 3000 लोकं रोज वास्तव्याला इथं असतात. गावातली 1000-1500 लोकं संख्या बघितली तर पाणी यांना विकत घ्यावं लागतं. आणि म्हणून आम्ही मी जेव्हा गणेशदादा आमचे सगळे सहकाऱ्यांशी चर्चा केली, इथं हिरकणवाडीमध्ये एक साठवण तलावाची एक साईट आहे आणि आमचे मित्र आहेत त्यांनाही मी पाठवून दिलं होतं, ते व्हिजिट करून गेलेले आहेत. आता जलसंधारण मंत्री महोदय आणि मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे विनंती करून ती एक साईट मंजूर करून घेऊन शाश्वत पाणी कसं इथल्या परिसराला देता येईल अशा पद्धतीची व्यवस्था सरकार करतंय. देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये पाचाड असेल, हिरकणवाडी असेल, रायगडवाडी असेल, इथं कायमस्वरूपी पाणी 365 दिवस पिण्याचं पाणी, वापराचं पाणी मिळेल अशी व्यवस्था आम्ही करून देऊ. काही अडचण येणार नाही. परंतु हे काम व्हायला 1-1.5 वर्ष लागेल, पण आम्ही ते काम मंजूर करून घेऊ. सर, रायगडच्या जसं समस्या आहे त्याचप्रमाणे पाचाड इथं जिजामाताचं समाधी स्थळ जे आहे, वाडा आहे, तिथे पण अनेक प्रश्न आहेत. सकाळी उद्या मी जिजामातेच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही तिथं जाणार आहे आणि तिथली काय परिस्थिती आहे बघून आम्ही नक्की सरकार तर हे रायगड पूर्ण डेव्हलप करण्यासाठी देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये प्रचंड प्रयत्न करत आहे. तशा पद्धतीचा प्रयत्न तिथंही केला जाईल, काहीच अडचण येणार नाही. छत्री निजामपूरचं नाव आपल्यामार्फत बदललं गेलं, त्याचप्रमाणे आता हिरकणी रायगड किल्ल्यावरचे जे धनगर समाज आहेत यांना सोलर लाईट आपल्यामार्फत दिला जातोय. या ठिकाणी जर का कामं करताय तर स्थानिक नेतृत्व कमी पडतंय असं वाटतंय का? नाही, असं काय नाही. मला त्या विषयावरती काहीच नाही म्हणायचं. मागं जेव्हा मी आलो तेव्हा याच हॉलमध्ये बैठक झाली, मी 1 to 1 सगळ्या लोकांशी बोलत होतो. तेव्हा ग्रामपंचायतीचं नाव काय तर छत्र निजामपूर. अरे बापरे, म्हटलं असं कसं होऊ शकतं? छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचं ठिकाण निजामाच्या नावानं कसं काय असू शकतं? म्हणजे किती चुकीच्या पद्धतीनं इतिहास पुढं आणण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून इथून गेल्याच्या नंतर मुख्यमंत्री महोदय देवाभाऊ आणि ग्रामविकास खात्याचे मंत्री जयाभाऊ यांना मी तात्काळ निवेदन दिलं आणि मागणी केली. तशा पद्धतीचा तात्काळ प्रस्ताव जिल्हा परिषदचे CEO आणि कलेक्टर रायगड यांच्याकडून मागवण्यात आला गेला
आणि 18 दिवसाच्या आतमध्ये छत्र निजामपूर हे नाव बदलून रायगडवाडी करण्यात आलेलं आहे. हे सगळं श्रेय माननीय देवाभाऊ आणि ग्रामविकास खात्याचे मंत्री जयाभाऊंना जात आहे. आता रायगडावरती ज्या धनगर समाजाच्या झोपड्या आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार लोकांच्यामध्ये जावा यासाठी सातत्यानं प्रयत्न करतायत. हे जे विचारवंत गावागावामध्ये जे भाषणं करतायत त्याच्या कैक पटीनं जास्त ही आमची गाईड मुलं काम करतात. हजारो पर्यटक हे रायगडावरती येतात, देशातले विदेशातले. त्या लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पूर्णपणे ते सांगत असतात, जन्मापासून मृत्यूपर्यंत. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी काय काय काम केलं, रायगडावरची काय परिस्थिती आहे ते अत्यंत व्यवस्थितपणे नीटपणे समजेल अशा भाषेत ही मुलं सगळी सांगत असतात. परंतु जे रायगडावरती 28 कुटुंब राहत आहेत त्या लोकांना लाईट नाही, त्यांच्या घरामध्ये अंधार आहे. गेल्या वर्षी जेव्हा आलो तेव्हा ही बाब माझ्या निदर्शनास आली. मी ही बाब माननीय संजय कुलकर्णी साहेब हे जे फ्लिपकार्टचे अध्यक्ष आहेत फ्लिपकार्टचे त्यांच्या कानावरती घातली आणि त्यांनी CSR फंड आम्हाला उपलब्ध करून दिला. आता आम्ही 25 घरामध्ये सोलार लावलेले आहेत. राहिलेल्या 3 घरामध्ये पुढच्या 8-10 दिवसामध्ये आम्ही सोलार लावतोय आणि त्यांना लाईटची व्यवस्था आम्ही करून देतोय. त्यामुळं त्यांना जो अंधार होता गेल्या अनेक वर्षापासूनचा तो आता दूर करण्यात आलेला आहे आणि आम्हाला याचा मनस्वी आनंद आहे. रायगडच्या धनगरवाडीवरचा अंधार दूर झालाय. मात्र आपण जर का रायगडची परिस्थिती पाहिली तर समाधी असेल काय समाधी स्थळ असेल किंवा इतर रायगडच्या ठिकाणी जेवढा अपेक्षित लाईट तेवढा लाईट नाही, प्रचंड कमी लाईट मध्ये परिस्थिती आहे. यासाठी आपल्या मार्फत काय प्रयत्न होणार आहेत का? नाही, रायगडावरती मी आता 8:30 वाजेपर्यंत रायगडावरती होतो. रायगडावरती पूर्ण अंधार आहे आणि ही आपल्यासाठी भूषणावं बाब नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं समाधी स्थळ आहे, जगदेश्वराचं मंदिर आहे, होळीचं माळ आहे किंवा राजवाड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक आहे तिथं एक मर्क्युरी लावला आहे. हे कशासाठी लावला आहे मला माहीत नाही. लाईट कमी वापरतात का हे पण मला माहीत नाही. परंतु हे योग्य नाही आहे. 365 दिवस रायगडावरती लाईट ही असलीच पाहिजे आणि ती चांगल्या पद्धतीनं असली पाहिजे. सगळीकडं काळाकुट्ट अंधार आहे. ते पोलीस बांधव तिथं अंधारात बसतायत. एका खोलीमध्ये एक छोटा दिवा तिथं लावलेला आहे. नंतर तिकडं पोलीस चौकी आहे, तिकडं जाण्याच्या मार्गावरती अंधार आहे. बाजारपेठेमध्ये पूर्ण अंधार आहे. होळीचं माळ जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे पूर्ण अंधारामध्ये आहे. तर हे कसं काय असं शक्य आहे? आणि म्हणून रायगडावरती लाईटची जी व्यवस्था आहे ती 365 दिवस असली पाहिजे. फक्त कार्यक्रमाच्या दिवशीच लाईट असणं आणि बाकीच्या दिवशी अंधार असणं हे काय चांगलं नाही. म्हणून रायगड प्राधिकरणाचे जे कोणी जबाबदार लोक आहेत त्यांनी दखल घेऊन रायगडावरती 365 दिवस लाईट लावण्याची व्यवस्था करावी अशी विनंती आपल्या माध्यमातून आहे. अजून देखील लाईट बसत नाही. रायगड प्राधिकरण गेले अनेक वर्ष इथं काम करत आहे, पुरातत्व काम करत आहे, लाईट बसत नाहीये. याकरता तुम्ही काय पुढाकार घेणार आहात का? नाही, का लाईट नाही ते विचारू ना. आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कानावरती घालू. तिथं पूर्णपणे अंधार आहे. रात्रीचं कोण आलंच नसेल मला वाटतं, त्यामुळे त्यांना माहीत नसेल. परंतु आज मी जी परिस्थिती बघितली, तुम्ही होता, पूर्ण अंधार आहे तिथं. तर हे चांगलं नाही, हे योग्य नाही आहे आणि हा काय राजकारणाचा मुद्दा नाही. तिथं लाईट लावायची व्यवस्था ह्या लोकांनी करावी अशी माझी मागणी आहे. सर, धनगर समाजाचा मुद्दा पुन्हा आरक्षणाचा समोर येतोय. आपली भूमिका काय असणार आहे? कारण आपण माझी भूमिका स्वच्छ आणि स्पष्ट आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये सरकारची भूमिका काय आहे त्याच्यावरती एकदा खुली चर्चा झाली पाहिजे. कारण सुप्रीम कोर्टामध्ये आमच्या विरोधात निकाल गेला, हायकोर्टामध्ये आमच्या विरोधात निकाल गेला. सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही याचिका दाखल केली होती की तिथून जी आमची केस आहे ती काढून हायकोर्टामध्ये चालवायला परवानगी द्या. 6 तारखेला आमची केस सुप्रीम कोर्टामध्ये चालली. सुप्रीम कोर्टाने नकार दिला हायकोर्टामध्ये जायला आणि हायकोर्टामध्ये गेलं आणि आमच्या विरोधात निकाल गेला तर सुप्रीम कोर्टात यायला परवानगी द्या अशी आम्ही मागणी सुप्रीम कोर्टाकडे केली होती. सुप्रीम कोर्टामध्ये स्पष्ट नकार दिला की तुम्हाला मी हायकोर्टामध्ये जायला परवानगी देतो, पण तिथं निकाल उलटा गेला तर सुप्रीम कोर्टामध्ये येता येणार नाही. आणि म्हणून सुप्रीम कोर्टानं आता आम्हाला अशी परवानगी दिली आहे की ती केस सुप्रीम कोर्टामध्ये चालवावी. सरकारला माझी विनंती आहे, धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबत सरकारनं ठाम भूमिका घ्यावी. समाजाला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून सरकारनं मदत केली आहे. आमच्या हातातून काहीच झालं नाही. हायकोर्टामध्ये सरकारनं देवाभाऊनी प्रचंड मदत केली आम्हाला, परंतु आमच्या विरोधात निकाल गेला. आता जी काही धनगर जातीची दाखले आमच्या समाजाच्या लोकांनी खिलारी कुटुंबियांनी काढले होते, संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यातली जी लोक आहेत ती आता सरकारनं रद्द केलेली आहेत. आता एकही धनगर राज्यामध्ये शिल्लक नाही. परंतु सुप्रीम कोर्टात आमच्या बाजूनं सरकारनं प्रयत्न करावेत. सुप्रीम कोर्टात जर आमच्या विरोधात निकाल गेला
आमच्या बाजूने निकाल लागेल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय, आम्ही चांगले वकील देतोय तिथं. परंतु जर आमच्या विरोधात गेला तर सरकारची भूमिका काय आहे स्पष्ट करा. धनगर समाज असा नैराश्यामध्ये आहे की आता नेमकं करायचं काय, आंदोलन करून नेमकं काय करायचं एकदा सांगा ना. जर आम्हाला तुम्ही ए करा बी करा, आता सुप्रीम कोर्ट जर आमच्या विरोधात निकाल दिला होता, आता मी परत तिथं केस चालवतोय, ती जर 2-3 तारखांमध्ये निकाल आमच्या बाजून झाला आम्हाला काहीच म्हणायचं नाही. पण जर तरवर आता आहे, परंतु मी धनगर समाजाच्या बाजूला आहे. सरकारनं या विषयामध्ये अत्यंत गांभीर्यानं हा विषय घ्यावा. धनगर समाजाची पोरं आस लावून बसलेली आहेत की बाबा कधी निर्णय होणार, आमच्या पिढ्यानपिढ्या बर्बाद झाल्या, आमच्या लोकसंख्येप्रमाणे आम्हाला राजकीय प्रतिनिधित्व मिळत नाही, आमच्या लोकसंख्येप्रमाणे आम्हाला प्रशासकीय टक्का आम्हाला मिळाला नाही. आमचे कलेक्टर किती आहेत, एका घरात 4-4 कलेक्टर आहेत, आमच्या समाजात नाहीत. एका घरात IPS आहेत तेवढे आमच्या समाजात नाहीत. असा प्रचंड विषमता जी समाजामध्ये आहे, तर त्याच्याबद्दल सरकारनं एकदा स्पष्टपणे काय नेमकं मिळणार आहे की मिळणार नाही तर नाही एकदा सांगून टाकावं आणि मग त्या पद्धतीनं समाज ठरवेल आमचं काय करायचं. सर, निकाल तुमच्या विरोधात जाण्यामागचे प्रमुख कारण तुमच्या दृष्टिकोनातून काय वाटतं? नाही, आता 2-3 विषय आले. जेव्हा हायकोर्टानं 2024च्या फेब्रुवारी महिन्यामध्ये आमच्या विरोधात निकाल दिला, त्यामध्ये एक त्यांनी मेन्शन केलं, आमची मागणी होती की धनगर या राज्यामध्ये नाही आहे, तो धनगर आहे असं आमची मागणी हायकोर्टाकडे होती. परंतु जेव्हा निकाल फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये झाला, हायकोर्टाने ही बाब निदर्शनास आणून दिली की फुलंब्री तालुक्यातले खिलारी कुटुंबीय आहेत ते धनगडाचे त्यांनी दाखले काढलेले आहेत आणि त्यांच्याकडे दाखले आत्ता आहेत जिवंत. मग आम्ही रिझल्ट देताना हे दाखले असताना धनगड 0 आहे राज्यात आपण कसं काय म्हणू शकतो, हे त्यांनी बाब अत्यंत महत्त्वाची अधोरेखित त्या ऑर्डरमध्ये केलेली होती. नंबर 1. नंबर 2, मग बाकीचे विषय होते की धनगरांची संख्या जास्त आहे, मग ते STच्या आरक्षणावरती इफेक्ट करल, 1.5 कोटीची संख्या आहे. अरे हा इफेक्टचा विषयच नाही, लोकसंख्येप्रमाणे हे आरक्षण आहे. SC आणि STचं आरक्षण या देशातलं हे लोकसंख्येवरती अवलंबून आहे. जर दर 10 वर्षांनी जी जनगणना होते त्यामध्ये SC आणि STची जातनिहाय जनगणना होते आणि त्याची आकडेवारी घोषित केली जाते. 1931ला इंग्रजांनी जातनिहाय जनगणना केली होती. 1931 नंतर जातनिहाय जनगणना झाली नाही. 2011ला जातनिहाय जनगणना झाली, परंतु त्याच्यात प्रचंड चुका आहेत म्हणून ती डिक्लेअर झाली नाही. 2021ची जनगणना कोविडमुळे झाली नाही, आता ती 26ला होणार आहे असं केंद्र सरकारनं सांगितलेलं आहे. आणि त्यामुळं ह्या ज्या सगळ्या बाबी आहेत ह्या सगळ्या बाबी समोर आलेल्या आहेत आणि त्यामुळं आमच्या विरोधात निकाल जाण्याच्या दृष्टिकोनातून ज्या काही बाबी घडलेत त्यामध्ये कोर्टानं असं केलं की तुम्ही 1.5 कोटी संख्या आहे. अरे बरं, आमची 1.5 कोटी संख्या आहे, मग आम्हाला ए बी करा. सुप्रीम कोर्टानं आता बायफर्गेशन करण्याचा निर्णय दिला होता, SC आणि ST मध्ये करा. मग आमचा निर्णय लागणार कसा? तुम्ही बायफर्गेशन पण करणार नाही, तुम्ही आम्हाला न्याय पण देणार नाही, मग धनगरांना तुम्ही नक्की कशा पद्धतीनं आरक्षण देणार आहे याच्यावरती खुली चर्चा. म्हणजे आदिवासी बांधव आमचे आमदार आहेत ते तर टोकानं विरोध करतात, धनगर आरक्षणाला आमचा विरोध आहे. अरे बाबा का, कशासाठी विरोध आहे? 45 जमाती महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जमातीमध्ये आहेत, त्यातल्या 43 अस्तित्वात आहेत, 2 अस्तित्वात नाहीत. या 43 मध्ये 185 उपजमाती आहेत. 185 उपजमातीपैकी 68 जमातीलाच फक्त दाखला दिलाय, बाकीच्या लोकांना तुम्ही दाखला पण देत नाही. 1,05,00,000 तुमची लोकसंख्या आहे 2011च्या जनगणनेची. मग तुम्ही ये व्हा, आम्हाला बी करा, कुठलंच मान्य नाही. आणि म्हणून येणाऱ्या अधिवेशनामध्ये राज्य सरकारनं धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबत खुली चर्चा केली पाहिजे. राजकारण बाजूला ठेवून धनगरांना आरक्षण देणार आहे का? यस देणार असाल तर कसं देणार आहे, नाही तर का नाही देणार? एकदा स्पष्टता धनगर समाजाच्या समोर येण्याची आवश्यकता आहे. पोरांची आत्महत्या करतायत, आता कितीतरी पोरांनी आत्महत्या केल्या. त्याला बाबा कुठं जर एखादं आंदोलन झालं, जाताना गाडीचे ॲक्सिडेंट झाले, घरी गेले, पोरांनी आत्महत्या करून घेतल्या, काहीच त्यातनं होत नाही. आणि म्हणून सरकारकडे माझी स्पष्ट मागणी अशी आहे की धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबत सरकारनं योग्य भूमिका घ्यावी. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केसमध्ये आम्हाला खूप सहकार्य केलंय, त्याबद्दल दुमतच नाही.